त्रिलोकधृक् सुमेधाः मेधजः धन्यः सत्यमेधाः। 751 त्रिलोकधृक् तीन लोकान् धारयति इति। तीन लोकांना धारण करतो, त्याला आधार देतो, तो धरतो किंवा त्यांना ताब्यात ठेवतो असा जो तो त्रिलोकधृक्। तिन्ही लोकांचे समर्थक स्वर्ग, पृथ्वी आणि नरक, किंवा तीन लोक म्हणजे अनुभवाची तीन क्षेत्र, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्यांचा स्वामी असा जो तो त्रिलोकधृक् चेतनारूपात या सर्व अवस्थेत तो प्रकाशित करतो, त्याच्या मार्फतच आपण अनुभवू शकतो असा जो तो त्रिलोकधृक्। ओम त्रिलोकधृषे नमः। 752 सुमेधा शोभना मेधा प्रज्ञा अस्य इति। ज्याची बुद्धिमत्ता अलौकिक, अतींद्रिय, पवित्र, शुभ, मंगल आहे असा तो सुमेधा। शुद्ध उत्तम बुद्धीचा, मेध म्हणजे अश्वमेध यज्ञासारखे बलिदान, इमानदार महान अनुष्ठानांचं मार्फत याचं आवाहन केलं जातं। बलिदानाच्या वेळी याच्या शुभ उपस्थितीत ज्याचा जन्म झाला असा जो तो सुमेधा। गीता म्हणते की आपण सहकार केला पाहिजे, आपण परमेश्वराला, अव्यक्त जो परमेश्वर आहे त्याला आवाहन करायचं आणि तो परमेश्वर आपल्याला आवश्यक क्षमता प्रदान करतो असा जो तो सुमेधा। शुद्ध बुद्धीचा असा जो तो सुमेधा। ओम सुमेधसे नमः। 753 मेधजः मेधै अध्वरे म्हणजे यज्ञ किंवा बलिदान, जायते इति यामधून जो अस्तित्वात येतो किंवा जो यज्ञात प्रकट होतो असा तो मेधजः। ओम मेधजाय नमः। 754 धन्यः कृतार्थो धन्यः जो ज्याच्या सर्व गोष्टी हेतू पूर्ण झालेत, यशस्वी झालेत, साध्य झालेत असा जो तो धन्यः। भाग्यशाली, पूर्णपणे आत्मस्थिती, पूर्ण संतुष्ट, शाश्वत स्थितीत सतत असलेला तो धन्यः। ओम धन्याय नमः। 755 सत्यमेधाः सत्या अवितथा म्हणजे सत्य, खोटी नसलेली, मेधा बुद्धिमत्ता अस्य इति असा तो सत्यमेधाः। ज्याची बुद्धी कधी विफल होत नाही असा, विवेकाची सर्वोत्तम शक्ती जी भ्रामक विश्वामुळे भ्रमित होत नाही, सर्व परिस्थितीत सत्यात स्थापित राहतो, स्वतःच अनेकतेचं जग असलेला असा जो तो सत्यमेधः। ओम सत्यमेधसे नमः।